आयुष्वण भाग 20 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर। आरोही आणि विशांतला एकत्र पाहून आदिराजला धक्का बसला होता। धाप लागल्यासारखे त्याचे श्वास मोठे झाले। प्रांजल, आता आरोहीच गेली ना ग? अगं बाईकवर आता आरोहीच होती ना? आणि मी जर चुकत नसेन तर पुढे विशांत, वैदेहीचा भाऊ विशांतच होता ना? अगं बोल ना ग प्रांजल, त्याने विचारलं। प्रांजलने फक्त मान हलवली। आदिराजने स्टिअरिंगवर आपलं डोकं टेकवलं। त्याला बसलेला धक्का मोठाच होता। आरोही असं काही करेल याची स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती। आधी शांत हो, सावर स्वतःला। अगं मी जे काही पाहिलं ते नक्की बरोबर होतं ना? तूही तेच पाहिलंस ना? त्याने पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं। हो आधी, विशांत आणि आरोहीच होते ते, आणि तेच सत्य आहे। घरी गेल्यावर शांतपणे बोल तू तिच्याशी। आता निघूया आपण। निघूया? कुठे निघूया? मला तिला घरी घेऊन जावं लागेल आधी, तो म्हणाला। मी फोन करतो ना तिला, त्याने घाईघाईने फोन काढला। नको नको आधी, फार चुकीचं होईल ते। अगं काय बोलतेस? काय चुकीचं होईल? ती एका मुलाबरोबर फिरतेय आणि मी घरी जाऊन तिची वाट बघत राहू आणि ती आल्यानंतर तिला विचारू, बाई तू कोणत्या मुलाबरोबर फिरत होतीस? तुझं काय डोकं फिरलंय का? आदिराज अगदी मोठ्या भावासारखं बोलत होता आज। मग तू काय करणार आहेस आधी? तिने फोन उचलला नाही तर काय करणार आहेस तू, सांग मला। मी तुला विशांतबरोबर पाहिलं, तू आत्ताच्या आत्ता घरी ये असं सांगून त्या दोघांनाही डिस्टर्ब करणार आहेस का? अरे त्या दोघांच्या मनाच्या अवस्थेचा विचार कर ना। एकदमच गांगरून जातील ते आणि त्यातूनच काहीतरी मग चुकीचं पाऊल उचललं जाईल। हे बघ, हे प्रश्न असे हमरातुमरीवर सोडवायचे नसतात। आपल्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं ना? देवदादाने आपल्याला असंच पाहिलं होतं, तेव्हा त्याने तुझ्यासोबत काय केलं होतं ते तू विसरलास का? रागाने त्याने तुझ्यावर हात उचलला। कितीतरी दिवस तुम्ही एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हतात। तुझ्या समजावण्याने, ओरडण्याने, अगदी मारण्याने सुद्धा आरोहीचं विशांतवरचं प्रेम कमी नाही होणार आहे। त्यांचं नातं किती डीप आहे हे त्या दोघांनाच माहीत। इथे बसून आपण काथ्याकूट करण्यात काहीच अर्थ नाही। त्यापेक्षा आधी शांत घरी जा आणि शांतपणेच तिच्याशी बोल। तिचं मत जाणून घे। तिला आयुष्यात काय करायचंय, कोणता जोडीदार निवडायचा आहे हे तिचं तिला ठरवू दे। तिचा अधिकार आहे तो, प्रांजल म्हणाली। डोकं फिरलंय तुझं? हे माझ्यासमोर बोललीस ते ठीक, घरात पुन्हा असं कुणासमोरही बोलायचं नाही हा? कसला अधिकार? अक्कल आहे का तिला? अगं लहान आहे ती, स्वतःचे निर्णय तिला स्वतः घेता येणार नाहीत, तो म्हणाला। सगळ्याच मोठ्या भावांना आपली बहीण लहानच वाटत असते रे। विशांतला विचारलंस तर त्याला सुद्धा अजून वैदेही लहानच वाटणार। पण सत्य परिस्थिती अशी आहे की मी, वैदेही आणि आरोही साधारण एकाच वयाच्या आहोत। वैदेहीचं माझ्या आधी लग्न झालं, आता माझंही झालं, आणि आरोही सुद्धा आता त्याच वाटेवर आहे। वैदेहीला तर लग्नच करायचं नव्हतं, पण तरी तिचं करून दिलं। आपल्याला करायचं होतं तर आपल्याला करू देत नव्हते। खूप कष्टाने आपलं लग्न झालं। आता निदान यापैकी कोणताही स्ट्रगल आरोहीच्या वाटेला येऊ नये असं मला वाटतं। आणि खरं सांगू का, तिची निवड चुकलेली नाही। विशांतला मी ओळखते, खूप चांगला मुलगा आहे तो। तूही तर ओळखतोस, त्याच्या घरातल्यांना ओळखतोस। आरोही तिथे आनंदात राहील, तिने समजावलं। गप्प बस ग तू, स्वतःची अक्कल चालवू नकोस फार। विशांत तुझा मित्र आहे म्हणून तो आरोहीसाठी योग्य आहे असं तू तुझं मत माझ्यावर लादायचं नाहीस। आणि मी मूर्खासारखं तुझ्याशी काय बोलत राहिलो आहे? मला तिला आधी घरी घेऊन जावं लागेल। तो अगदी भिरभिरल्यासारखंच करत होता। काय मूर्खपणा लावलास आदिराज? कळत नाहीये का तुला? फोन करून तू नक्की काय विचारणार आहेस? काय बोलणार आहेस फोनवर तिला? अरे घरी येऊ दे ना तिला आधी, मग काय करायचं ते कर। आणि नेमकं काय करणार आहेस तू? आई साहेबांना सांगणार आहेस की देवदादाला? ते दोघेही बाहेर आहेत, त्यांना तिथे किती टेन्शन येईल? प्रांजलने आवाज चढवल्यावर आदिराज मग थोडा शांत झाला। शांत हो आधी, चल मी येते तुझ्याबरोबर घरी। आदिराजची मनस्थिती आता ठीक नाही ओळखून प्रांजल सुद्धा घरी आली। साधारण 7:15 वाजता आरोही पण घरी आली। आदिराज आणि प्रांजल बाहेरच बसले होते। प्रांजलला पाहून तिला अगदी आनंदच झाला। ए प्रांजू, कशी आहेस ग? तिने मिठी मारली। अगं गृहप्रवेशाच्या आधीच कशी काय आलीस? एवढी घाई झाली होय आमच्या घरी यायची? आरोहीने असं विचारताच आदिराज उठला आणि तिच्यावर एकदमच खेकसला। गृहप्रवेशाची घाई तिला नाही, तुला झाली आहे। आरोही पण घाबरली। दादा काय झालं? तिने विचारलं। विचारायला लाज नाही वाटत तुला? कुठे गेली होतीस तू?
आदिराजला तिने पहिल्यांदाच एवढं भडकलेलं पाहिलं होतं. क्लासला होते. आरोही, एक अशी सणसणीत ठेवून देईन ना. क्लास सुटल्यानंतर कुठे होतीस तू? कुणाबरोबर होतीस? कुणाच्या बाईकवर होतीस? त्याने विचारलं. आरोहीने मग प्रांजलकडे पाहिलं. आरोही, आम्ही पाहिलंय तुम्हाला. ती असं म्हणताच आरोहीच्या पायाखालची जमीन सरकली. AC चालू असताना सुद्धा तिला चांगलाच घाम फुटला. ती घाबरली आहे पाहून प्रांजलने तिला आधी खाली बसवलं, पाणी प्यायला दिलं. बोल लवकर, काय आहे सगळं? आदिराज तिच्या समोरच बसला. ती आदिराजकडे पाहू लागली. देवदादाच बोलतोय की काय असंच तिला वाटू लागलं. ती अधिकच रडू लागली. रडू नकोस आरोही, काय ते सांग पटकन. आदिराज ओरडला. आधी थांब ना, काय चालवलंयस तू? तू शांत राहतोस का? मी विचारते, प्रांजल म्हणाली. तिने मग आरोहीच्या पाठीवर थोपटलं. हे बघ आरोही, काय ते सगळं खरं सांगावंच लागणार आहे. नशीब समज हे डायरेक्टली देवदादांना कळलं नाही. आता सगळं खरं सांगून टाक ना. तिने मग आधी आदिराजकडे पाहिलं. त्याचा लाल लाल झालेला चेहरा पाहून तिला अधिकच भीती वाटली. तिने प्रांजलचा हात हातात घेतला. सांग ना, सांगून टाक, तुलाही हलकं वाटेल, प्रांजल म्हणाली. दादा, माझं आणि विशांचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचंय. ती असं म्हणताच आदिराजने काचेच्या टेबलवर आपली मूठ जोरात आदळली आणि खळकन काच फुटली. त्याच्या हाताला लागलं. आरोही अधिकच दचकली, घाबरली आणि जास्तच रडू लागली. अरे आधी काय मूर्खपणा लावलायस रे? आता आणखीन उद्योग करून ठेवलेस तू. तेवढ्यातल्या तेवढ्यात प्रांजलने काचा उचलल्या. त्याला हात धुवून यायला सांगितलं, पण आदिराज अजून चिडलेलाच होता. बोल, तू पुढे बोल. कधीपासून चाललंय हे? आता माझ्या लक्षात येतंय. तुला वैदेहीच्या घरी का जायचं होतं? रिसॉर्टवर आम्ही जे पाहिलं तेव्हापासून चाललंय ना हे? म्हणून त्याने तुला एवढ्या प्रेमाने उचललं होतं. आदिराज प्रश्नांची सरबत्ती करतच होता. आधी, तू असाच वागलास तर ती काहीच बोलू शकणार नाही रे. शांत हो. तू प्रॉब्लेम सोडवायला बसलायस की वाढवायला? कळतच नाहीये मला, प्रांजल म्हणाली. आरोही, आता सांग पटापट. बाई ग, या घरातल्या आणखीन वस्तू फुटायच्या आधी लवकर काय ते सांगून टाक आता, प्रांजलने समजावलं. काय सांगू अजून प्रांजल? हे एवढंच तर आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचंय. ते कधी जुळलं, कसं जुळलं, या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत का आता? तिने असं विचारताच आदिराज रागानेच पुढे झाला. वैदेहीला माहिती हे सगळं? त्याने विचारलं. नाही, तिला नाही माहीत. दादाच्या लग्नानंतर सुरू झालं की आधीपासून? आधीने विचारलं. आधीपासून. माझ्या मैत्रिणीच्या एका पार्टीत आमची भेट झाली, पिकनिकला ओळख झाली आणि मग मैत्री झाली. मला तर माहीतही नव्हतं वैदेही विशांची बहीण आहे आणि त्यालाही माहीत नव्हतं की देवदादा माझा भाऊ आहे म्हणून. नंतर कळलं आम्हाला. घाबरत घाबरत तिने एकदाचं सगळं खरं सांगून टाकलं. अगं, तू मूर्ख आहेस का? घरून या लग्नाला परमिशन मिळेल असं वाटतंय का तुला? कशाला काहीतरी उद्योग करून ठेवलेस तू? त्याने विचारलं. उद्योग कसले रे दादा? प्रेम केलं ना, हळू आवाजात ती म्हणाली. बोलायला लाज नाही वाटत तुला? असं का म्हणतोस? तू आणि प्रांजलने सुद्धा एकमेकांवर प्रेम केलंय ना? आमचंही एकमेकांवर प्रेमच आहे. आम्हाला लग्न करायचंय. आम्हाला लपवायचं नव्हतं खरं तर. आम्ही घरी सांगणारच होतो. खरं तर काय सांगायचं, कसं सांगायचं हे बोलायलाच आम्ही आज भेटलो होतो. पण त्या आधीच बोलून मग ती शांत झाली. आदिराजने डोळे बंद करून घेतले. हे बघ अरू, जे झालं ते झालं आणि आता जे काही असेल ते असेल. मी दादाला सांगणार आहे. लगेच फोन करून सांगणार आहे मी. आई साहेबांना मला तिथे टेन्शन द्यायचं नाही, पण दादाला ही गोष्ट माहीत असायलाच हवी. ते ऐकून आरोही घाबरली. डोळ्यातून घळाघळा अश्रू सुरू झाले. असं नको ना करूस. आधी मला विशांशी बोलू दे ना. तो आधी त्याच्या घरी सांगेल, मग मिलिंद दादाशी बोलतील. तू डायरेक्टली सांगितलंस तर तो चिडेल आणि मग पुढे सगळ्याच गोष्टी बिघडतील. पुढे काहीच होणार नाही रे, ती म्हणाली. नकोच आहे व्हायला. पुढे जायचं नाहीच आहे आपल्याला. आई साहेबांनी जो कोणता मुलगा बघितलाय ना ते स्थळ पाहू आणि उरकून घेऊ तुझंही. तुलाही तसंच हवं, आदिराज रागाने बोलला. दादा तुझ्याशी वागत होता तेच बरोबर होतं. मूर्ख तर मीच होतो. वैदेहीच्या घरी जायचं होतं म्हणून मी मध्यस्थी केली. वैदेहीच्या घरी वही राहिली म्हणून तुला पुन्हा तिच्या घरी घेऊन गेलो. तुला पिकनिकला पाठवण्यासाठी दादाशी भांडलो आणि आता हे सगळं मलाच भोवतंय. दादाला कळलं ना तर काही खरं नाही तुझं, आदिराज चिडून म्हणाला. म्हणूनच तर सांगते, सांगू नकोस. विशांत आधी त्याच्या घरी सांगेल, मग मिलिंदा पाहून घेईल ना काय करायचं ते. तू स्वतःहून नको ना रे सांगूस. नातं जोडायच्या आधीच तुटून जाईल, ती बिचारी रिक्वेस्ट करत होती. प्रांजल, तू तरी समजाव ना दादाला.
तिने प्रांजलकडे पाहून म्हटलं, ती काय समजावणार मला? मला गोष्टी समजत नाहीयेत. आदिराज असं म्हणाला तशी आरोही एकदमच गप्प झाली. तुला गोष्टी समजल्या असत्या ना आधी, तर तू असं वागलाच नसतास. अरे तुझं प्रेम ते प्रेम, आणि तिने केला तो गुन्हा काय? जेव्हा आपल्या लग्नाला विरोध होता तेव्हा मीही अशीच तळमळत होते, हिच्यासारखीच, तुझ्यासाठी. तुझ्याकडे विनवणी करत होते, देवदादाला विनवणी केली, देवाकडे विनवणी करत होते, कारण मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं होतं, दुसऱ्या कुणासोबत नाही. ती तरी अजून वेगळं काय सांगतेय? आणि डोळे उघडे ठेवूनच प्रेम केलंय तिने. पुन्हा एकदा सांगते, विशांत आणि त्याच्या घरातली माणसं चांगली आहेत. आरोहीचं काही अकल्याण होणार नाही तिथे. तुला गोष्टी जुळवता येत नसतील ना, तर निदान त्या मोडू तरी नकोस. ती म्हणतेय ना, विशांत त्याच्या घरी बोलेल, आणि मग मिलिंदा देवदादांशी. मग तू गप्प राहा ना, तू कशाला मध्ये पडतोयस? प्रांजल म्हणाली. ए प्रांजल, तू निघ इथून, मला सध्या नाही बोलायचंय तुझ्याशी. तो आता प्रांजलवरच भडकला. बरं, निघते मी. ती निघाली तसं आरोहीने तिचा हात धरला. जाऊ नकोस प्रांजल, असं सांगितलं. आता काय करावं प्रांजलला काही कळेच ना. तिने मग आदिराजच्या समोर थंड पाणी धरलं. पाणी पिऊन घे आधी, आणि मी 2-3 प्रश्न विचारते, त्याची उत्तरं दे. समजा माझ्या बाबतीत देवदादाने जर हाच स्टँड घेतला असता, तर तुला तो आवडला असता का? तुला दुसऱ्या कोणत्या मुलीशी किंवा मला दुसऱ्या कोणत्या मुलाशी जबरदस्ती लग्न करायला लावलं असतं, तर ते तुला चाललं असतं का? अरे त्या दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे रे, समजून घे ना. अरे आपणही प्रेम केलंय. आपण जर त्यांचं प्रेम समजलं नाही, तर बाकी कुणाकडून काय अपेक्षा करणार? ती तुझ्याकडे मदतीची आशा करते, आणि तू तिला सगळ्यांसमोर असं कैद्याला उभं करतात तसं करणार आहेस का? चुकीचं नाही का आधी ते? असं करू नकोस रे. उद्या तुम्ही जबरदस्ती करून तिचं लग्न लावून द्याल, पण तिथे ती खुश राहील का? आणि हा एवढा अट्टहास कशासाठी? एक जहागीरदारी सोडली तर विशांमध्ये तरी काय कमी आहे? अरे आरोहीची खूप काळजी घेईल तो. तुम्हाला जहागीरदारी महत्वाची आहे की आरोही? ते ऐकून मात्र आदिराज शांत झाला आणि रडूच लागला. आरोही त्याच्या बाजूला येऊन बसली. दादा सॉरी, माझा तुम्हाला त्रास होतोय कळतंय मला, पण खरंच सांगते, नको ना रे असं करूस. विशांत शिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार नाही करू शकत. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. शेवटी मग त्याने तिला जवळ घेतलं, आणि तेव्हा कुठे प्रांजलचा जीव भांड्यात पडला. तिथे मिलिंदा आणि इथे आदिदादा, ही 2च माणसं त्यांचं नातं पुढे नेऊ शकणार होती याची आरोहीला खात्री होती. बरं, आता बहिणीला हळद लागायच्या आधी आपल्या हाताला हळद लावून घेऊया का? अजूनही रक्त वाहतच आहे. प्रांजलने मग हळद आणली आणि त्याच्या जखमेत भरली. उद्या डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेऊन या. फार मोठे स्टंट केलेत आपण, मिस्टर आदिराज जहागीरदार. आदिराजने तिच्याकडे पाहिलं. खायला कर्जा काहीतरी, भूक लागली आहे मला, तो प्रांजलला म्हणाला. का? रामू काका कुठे दादा? आरोहीने विचारलं. अगं आज आम्ही तुला पिकअप करून बाहेरच जेवायला जाणार होतो, म्हणून त्यांना लवकरच सर्वंट क्वार्टरमध्ये पाठवून दिलं मी. आता जाम भूक लागली आहे मला. ए जा ना प्रांजल, काहीतरी कर ना. करते रे बाबा, करते. अरू, तिखट मिठाचे डबे दाखवशील का? पाहिलंच ना आमचे पतिदेव कसे आहेत ते. गृहप्रवेशाच्या आधीच स्वयंपाक करायला पाठवला आम्हाला. हसत हसत प्रांजल म्हणाली. प्रांजल तू बस बाहेर, मी करते. आरोही म्हणाली. नको नको, मीच करते. तू बस दादाच्या बाजूला जाऊन. मला फक्त सामान कुठे ते दाखवून ठेव. प्रांजलने मग वरण भात, पापड, बटाट्याची भाजी असा हलका फुलका बेत केला आणि तिघही तिथेच जेवले. आज तुला इथे राहता येणार नाही ना प्रांजल? आरोहीने हळूच विचारलं. तुम्ही ठेवलात तर राहीन, ती म्हणाली. तसं आरोहीला आनंद झाला. खरंच राहशील माझ्यासोबत आज? तिला जवळ घेत प्रांजल म्हणाली. का नाही, बाबांना फोन करून सांगते तसं. आरोहीने तिला घट्ट मिठी मारली. आज ना मी वैदूला पण खूप मिस करतेय. ती पण तुझ्यासारखीच प्रेमळ आहे ग प्रांजल. खरंच माझ्या दोन्ही वहिन्या खूप चांगल्या आहेत, खूप चांगल्या. प्रांजल आरोहीसोबत झोपली. आदिराजला आरोहीचं वाईट वाटत होतं, पण आता हे सगळं दादाला कसं सांगायचं याची भीती पण वाटत होती. आपणच एवढं चिडलोय, तो तर काय करेल काय माहीत. पण प्रांजल म्हणते तेही बरोबर आहे. विशांत खरंच खूप चांगला मुलगा आहे. मिलिंदांच्या घरात सगळेच चांगले आहेत. आरू तिथे आनंदात राहील. दोन्ही घरचे संबंध चांगले आहेत. दादा तयार झाला तर खरंच खूप बरं होईल. रात्री प्रांजलने आरोही समोरच विशांतला फोन केला. काय ग प्रांजल, एवढ्या रात्री फोन केलास? मेल्सचा वगैरे काही प्रॉब्लेम झालाय का? त्याने विचारलं. नाही, प्रॉब्लेम जरा वेगळाच झालाय, ती म्हणाली. काय?
आज तुला आणि आरोहीला आदिने आणि मी पाहिलं. काय? त्याने डोक्याला हात लावला. मग काय झालं? त्याने विचारलं. मग काय, मराठी आणि हिंदी चित्रपटात भाऊ जसे चिडतात ना, तसा चिडला तो. स्वतःचा हात पण कापून घेतला. प्रांजल म्हणाली, बाप रे, कसा आहे तो आता? आरोही कशी आहे ग? तिला काही बोलला का तो? तिला काही केलं नाही ना? त्याने काळजीने विचारलं. ती बरी आहे. मीही तिच्यासोबतच थांबले इथे आज. कसं तरी करून आम्ही आधीला कन्व्हिन्स केलंय. आता 2-4 दिवसांनी देवदादा आल्यावर तो देवदादाशी पण बोलणार आहे. आता तूही तुझ्या घरी मिलिंद काकाला सांगून टाक. हो ग, उद्याच बोलतो मी काकाशी. थँक्यू प्रांजल. मला माहिती आहे माझ्यासाठी तू आधीशी पण भांडली असणार, बरोबर ना? तो क्या दोस्त, प्यार अपनी जगह, दोस्ती अपनी जगह. धर, तुझ्या स्वीट हार्टशी पण बोल. तिने मग फोन आरोहीला दिला. विशू, आधी दादाला सगळं खरं सांगून टाकलं मी. सुरुवातीला भडकला होता, पण प्रांजलने खूप छान समजावलं रे. नाहीतर काही खरं नव्हतं हं आज. काही वेळासाठी तर मला असं वाटलं त्याच्या अंगात देवदादाच आलाय. अगदी तसाच बोलत होता. आता तूही मिलिंदाशी बोलून घे. आता जे काही होईल ते होईल. जाऊया पुढे आपण, ती म्हणाली. हो हो, बघतो. काका जर जागा असेल तर आत्ताच बोलतो, नाहीतर रात्रभर मलाही झोप यायची नाही. आणि झोपला असेल तर मग उद्या बोलेन. पण संपवून टाकू एकदाचं हे प्रकरण. चल बाय, बघतो मी काका आहे का. असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि तो सरळ मिलिंदांच्या रूममध्ये गेला. मिलिंदा विराजला कोणत्या तरी कारणावरून ओरडत होते. अरे विराज, साधी अक्कल नाही का रे तुला? उगीच का कामं वाढवून ठेवता तुम्ही? तुला सांगितलं होतं करू नकोस, तरी तेच केलंस तू. असं वाटतं एक सणसणीत ठेवून द्यावी तुला. विराज बिचारा मान खाली घालून उभा होता. अरे बापरे, याचाही मूड आज बराच खराब दिसतोय. आज जावं का जाऊ नये असा विचार करत असतानाच मिनल काकूचं त्याच्याकडे लक्ष गेलं. काय रे विशू, काही काम होतं का? काकूने विचारलं. विशांत दरवाजाकडे उभा आहे पाहून मिलिंदा आणि विराजच्या मानासुद्धा तिथेच वळल्या. हो काकू, काम तर होतंच ग, पण आता जे काही चाललंय ते पाहून माझं काम सांगावं की सांगू नये असाच प्रश्न पडलाय मला. तो म्हणाला. का? कसलं काम होतं एवढं? आणि कुणाकडे होतं, माझ्याकडे की काकूकडे? मिलिंदाने विचारलं. तुझ्याकडेच होतं काका. पैसे हवेत? मिलिंदाने विचारलं. नको, तुझा वेळ हवाय. उगीच डायलॉग मारत बसू नकोस. काय झालं ते बोल पटकन, मिलिंदा म्हणाले. सगळ्यांसमोर सांगता यायचं नाही काका, तो म्हणाला. आता तू अजून काय उद्योग करून ठेवलेस रे विशांत? मी बाहेर येऊ का या दोघांना बाहेर पाठवू? मिलिंदानी वैतागतच विचारलं. काकूला इथेच राहू दे, ती सपोर्टसाठी बरी पडेल ना. विरू, तू थोडा वेळ बाहेर जा ना. असंही विराजला बाहेर पडायचंच होतं. जाऊ बाबा, त्याने विचारलं. जा, तुलाही तेच हवं होतं, मिलिंदा रागाने त्याला म्हणाले. विशांत मग आत आला. त्याने दरवाजा बंद करून घेतला. त्याने आधी काकूकडे पाहिलं. काय रे विशू, काय झालंय? एवढ्या टेन्शनमध्ये का दिसतोयस तू? दादा ओरडले का, की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे? काकूने काळजीने विचारलं. बरं, तू आधी बस इथे, बसून बोल. काकूने त्याला बेडवर बसवलं. विशांतला काही बोलताच येत नव्हतं. जाम घाबरला. अरे बोल पटकन, इथे तिथे काय पाहतोयस रे? मिलिंदा ओरडले तसं त्याला आणखीनच टेन्शन आलं. काकू, त्याने काकूकडे पाहत म्हटलं. बोल ना राजा, काय झालं? मिनल काकू म्हणाली. पण पुढे त्याला बोलता येईना. विशू, काय झालंय बाळा? एवढं कसलं टेन्शन आलंय तुला? मिनल काकूने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. मिलिंदा त्याच्याकडे पाहतच होते. काकू, एक गोष्ट सांगायची होती ग. सांग ना मग, तीच तर ऐकायला बसलोय आम्ही, काकू म्हणाली. मग त्याने कसा बसा एक आवंडा गिळला आणि बोलायला सुरुवात केली. काकू, माझं एका मुलीवर प्रेम आहे ग, तो म्हणाला. अरे वा विशू, काय सांगतोयस काय? मग आमचा अंदाज खरा ठरला तर. असू दे, काही हरकत नाही. हे बघ, आजकाल सगळेच लव्ह मॅरेज करतात, त्यात एवढं काही घाबरायची गरज नाही. कुणावर तरी प्रेम आहे हे कळलं, पण कुणावर तेही पटकन सांगून टाक आता. त्याने मग हळूच मिलिंदांकडे पाहिलं. अरे, त्यांना काय घाबरतोस एवढं? त्यांची भीती वाटत असेल तर त्यांच्याकडे पाहूच नकोस ना, मला सांग. मिलिंदा मग थोडे पुढे झाले. तो तर अधिकच घाबरला. काय उद्योग करून ठेवलेस नेमके तू विशांत? त्यांनी विचारलं. अरे काका, अहो, असं आधीच घाबरवू नका हो त्याला. कसा बोलेल मग तो? तुम्ही मागे व्हा, मी विचारतेय ना.
विशू, सांग राजा, न घाबरता सांग, एवढं काही नाही त्यात. काकूने त्याच्या पाठीवर हात ठेवला. तरीही त्याची हिंमत होईना. एरवी कोणतीही मुलगी असती तर त्याने बिनधास्त काकाला सांगून पण टाकलं असतं. पण आता तो ज्या मुलीवर प्रेम करतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही, देवची बहीण आरोही म्हटल्यावर काका भयंकर चिडणार हे त्याला माहीत होतं आणि म्हणूनच तो फार घाबरला होता. बोलायची हिंमतच होत नव्हती. मिनल, बाहेर जाग जरा तू, याच्याकडे मी बघतो. काय आणि कसं विचारायचं ते आता माझ्याच भाषेत विचारतो त्याला. काका असं म्हणताच त्याने पटकन काकूचा हात धरला. नको नको काकू, तू नको जाऊस, इथेच थांब. बरं नाही जात, पण बोल की रे विशू पटकन, कशाला एवढा वेळ काढतोयस, काकू म्हणाली. त्याने मग एकदाचे डोळे मिटून घेतले आणि पटकन बोलून टाकलं. आरोही. बराच वेळ कोणी काही बोललं नाही म्हणून मग त्याने हळूच डोळे उघडून पाहिले. काकाने दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते. काकू डोळे मोठे करून त्याच्याकडेच पाहत होती. अरे मूर्खा, काय डोकं बिकं फिरलंय तुझं? कशी ठेवून देईन ना. काय बोलतोस काय तू? मूर्खासारखं काही बोलू नकोस. विचार तर अजिबात करू नकोस. तिचा भाऊ कोण आहे माहितीये तुला? देवादेवला जर हे कळलं ना तर तुझंच काय, आपल्या कुणाचंच काही खरं नाही. हे बघ विशान, तू जे काही बोललास ते इथेच विसरून जायचं. हं, उगीच तिच्या मागे लागू नकोस तू, रागाने मिलिंदा म्हणाले. अरे काका, मी एकटाच कुठे मागे लागलोय? तीही लागलीये की माझ्या मागे. आम्ही दोघं एकमेकांच्या मागे लागलोय. आमचं एकमेकांवर प्रेम आहे रे, तो म्हणाला. तुला बोलायला काही वाटत नाही का रे? हे देवादेवला कळलं तर काय वाटेल त्याला? वहिनी साहेबांना काय वाटेल? आणि हे सगळं करताना एकदाही तुझ्या मनात वैदेहीचा विचार आला नाही का रे? मिलिंदा आता जाम भडकले. रोज येतो रे काका, पण तिचं लग्न ठरवायच्या आधीच आमचं ठरलं होतं. आमची एका कॉमन फ्रेंडच्या वाढदिवसाला आणि मग पिकनिकला ओळख झाली, मैत्री झाली. तेव्हापासून प्रेमात आहोत आम्ही, तो म्हणाला. आणि हे अगदी नालायकासारखं सांगतोयस आम्हाला? उलट्या हाताची ठेवून दिली पाहिजे तुला. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टींचा विचार कशाला करायचा? या सगळ्या गोष्टी देवला कळल्या तर वैदेहीला किती त्रास होईल त्याचा विचार केलायस तू? मी हे अजिबात खपवून घेणार नाही विशान. आणि मला सांग, अजून ही गोष्ट कुणाकुणाला माहिती आहे? मिलिंदाने विचारलं. आदी आणि प्रांजलला. आज त्यांनी मला आणि आरोहीला बाईक करून येताना पाहिलं, विशांत म्हणाला. अरे निर्लज्ज माणसा, कसं रे फिरता तुम्ही? घरी माहीत नाही, नात्याचं भविष्य माहीत नाही, लाज वाटत नाही का रे तुला? मिलिंदांनी विचारलं. अरे पण काका, सांगितलं ना आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचंय, तो म्हणाला. कसलं प्रेम? गुपचूप थांबवून टाक हे सगळं. हे सगळं मला मान्य नाही. हा विषय संपला इथेच, पुढे आता काहीच बोलायचं नाही, मिलिंदा म्हणाले. अरे काका, ती बिचारी आरोही माझ्या भरवशावर बसली आहे. ती दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही रे, विशांत म्हणाला. हो, मग तू तुझं पाहून घे, मला यात खेचायचं नाही. उठ, तू निघ. चालता हो आधी इथून. तुमच्या सगळ्या मूर्खपणाचा ठेका घेतलेला नाही मी. उठ आधी. मिलिंदाने त्याला हाताला धरलं आणि ढकलतच बाहेर काढलं. तो बिचारा बाहेर जाऊन थांबला. अहो, काय चाललंय तुमचं? एवढा काय गुन्हा केलाय त्याने? प्रेमच केलंय ना? आणि तो काही तिच्या मागे लागलेला नाही, तिचंही प्रेम आहे. मग तो दोषी असल्यासारखंच का बोलताय तुम्ही? आणि वैदेहीचा काय प्रश्न येतो? तिचं लग्न झालंय आता, ती तिच्या संसारात सेट सुद्धा झाली. देव तिला काही बोलतील या भीतीने यांनी यांच्या प्रेमाचा का बळी द्यावा? विशू, मला सांग, वैदेहीला हे सगळं माहिती आहे? ती तुम्हाला मदत करत होती का? मिनल काकूने विचारलं. नाही ग काकू, तिला यातलं काही माहीत नाही. या सगळ्या गोष्टींची तिला कल्पना सुद्धा नाही, विशांत म्हणाला. झालं तर मग, या सगळ्या गोष्टी मला माहीत नाही असं म्हणून तिने अंग काढून घ्यावं. आणि प्रश्न फक्त विशांतचा नाही, आरोहीचा पण आहे. तिचं पण प्रेम आहे ना त्याच्यावर. ती दुसऱ्या कुणाशी लग्न करायला कशी तयार होईल? अहो, समजून घ्या की मुलांना थोडं. मिनल काकू पण भडकल्या. हो, मग जा, ही सगळी गोष्ट जाऊन तू दादाला सांग आणि त्याला कन्व्हिन्स कर. जा. पडद्याच्या मागून फार शहाणपणा सुचत असतो तुम्हाला, मिलिंदा म्हणाले. तशा मिनल काकू थोड्या शांत झाल्या. हे बघा, गरज पडली तर या विषयावर मी दादांशीही बोलणारच आहे. विशांतने काही गुन्हा केलेला नाही. त्यांचं पुढे होईल की नाही माहीत नाही मला, पण माझ्याच्याने जे जे होईल ते सगळं करणार आहे मी त्याच्यासाठी. एवढ्या विश्वासाने सगळ्यांना सोडून तो तुम्हाला सांगायला आला ही गोष्ट, ते तुमच्याकडून हे उत्तर ऐकून घ्यायला? मुलांना माहिती आहे आपला काका आपली सपोर्ट सिस्टम आहे. तो कधीच आपल्याला एकटं पडू देणार नाही. आणि तुम्ही कसं वागताय त्याच्याशी? मिनल काकू रडवेला होऊन म्हणाल्या. अगं पण मिनल,
ही गोष्ट मी देवला, वहिनी साहेबांना कशी सांगू? काय वाटेल त्यांना? आरोहीला इथे येण्यासाठी मी तयार केलं होतं. त्यांना वाटणार की या सगळ्या प्लॅनमध्ये मी सुद्धा सहभागी आहे. मिलिंदा म्हणाले. असं काही वाटणार नाही त्यांना. तुमचा खरेपणा सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही तेव्हाच ती गोष्ट बोलून टाकली असती हे त्यांना माहिती आहे. देव चिडतील मान्य, पण त्याला आता काही पर्याय आहे का? तुम्ही ही गोष्ट त्यांना सांगितली नाही तर ती त्यांना कळणारच नाही असं नाही ना. उलट तेव्हा तर आणखीन प्रॉब्लेम होतील. मला काय वाटतं, देव आणि वैदही परत आले की तुम्ही शांतपणे देवशी बोलून घ्या. मग आपण दादा बहिणीशी बोलू. मिनल काकूंनी समजावल्यावर मिलिंदा थोडे शांत झाले. मिलिंदानी मग विशांकडे पाहिलं. दरवाजाच्या बाहेर तो मान खाली घालून उभा होता. ते पुढे झाले तसा तो आणखीन घाबरला, पण त्यांनी त्याला आत ओढलं, जवळ घेतलं. प्रेम करण्याइतका, लग्न करण्याइतका मोठा झालास विशू? तोही मग काकाला मिठी मारून रडू लागला. रात्री मिलिंदाला काही झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी ते ऑफिसमध्ये आले ते थेट आधीच्या केबिनमध्येच गेले. आदिराज अजूनही आला नव्हता. त्याला यायला जरा उशीरच झाला. तो आला तेव्हा हाताला बँडेड होतं. तो आला पाहून मिलिंदा त्याच्या केबिनमध्ये गेले. काय रे आधी, उशीर का झाला आणि हाताला काय लागलंय? मिलिंदानी काळजीने विचारलं. काच लागली, डॉक्टरांकडे गेलो होतो, इंजेक्शन घेऊन आलोय. एवढी काच लागेपर्यंत काय करत होतास? आदिराजने मग खिन्नपणे मान हलवली. तुलाही कळलं ना? आदिराजने विचारलं. विशांत बोलला काल. काय झालं? तू त्यांना कुठे पाहिलं होतंस? मिलिंदाने विचारलं. घरी कोण नव्हतं. मग प्रांजल म्हणाली अरुला घेऊन आपण हॉटेलमध्ये जाऊ. तिच्या क्लासच्या इथे गेलो तर आमच्या समोरून हे दोघं बाईकवर. पुढे आदिराज काही बोलू शकला नाही. आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं हा आधी, खरंच सांगतोय. मिलिंदाने आधीच स्पष्टीकरण देऊन टाकलं. माहिती रे मिलिंदा, आता पुढे काय करायचं याचा विचार करू. त्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचंय. खरं सांगू, काल मी खूप चिडलो. रागाने टेबलावर हात आपटला. काच फुटली, भळाभळा रक्त गेलं आणि तेव्हा कुठे मग राग शांत झाला. प्रांजलने समजावलं. आरोहीची हालत बघितली, खूपच रडतेय ती. बाकी कोणत्या कारणासाठी नाही रे, पण दादा काय म्हणेल यासाठीच माझा नकार होता. आरोही लहान आहे, ती असं काही करणार नाही असंच आम्हाला वाटत होतं. हे असं एकदम कळाल्यावर धक्का बसला. मलाच एवढा धक्का बसलाय आणि मीच फार विचित्र पद्धतीने रिॲक्ट झालो. दादाची तर जामच भीती वाटते मला, आदिराज म्हणाला. हो ना, मलाही तीच काळजी आहे. तू कसं काय सांगशील त्याला हे सगळं, कुणास ठाऊक, मिलिंदा म्हणाले. ए वेडायस की काय मिलिंदा? मी कुठला सांगणार? तुलाच सांगायचं हे सगळं, आदिराज हात झटकत म्हणाला. अरे नको रे आदी, प्रत्येक वेळेस तुम्ही त्या चिडलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात मलाच का रे सोडता? तुझ्या आणि प्रांजलच्या वेळेस मीच मध्यस्थी केली. देवच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळेस वहिनीसाहेबांनी मलाच मध्ये घातलं आणि आता आरोही आणि विशांच्या बाबतीत सुद्धा मीच. नको नको रे, भीती वाटते फार मला. अरे मिलिंदा, एवढं काय घाबरतोस? तो चिडलेला सिंह असला तरी तुझ्याकडेच त्याला कंट्रोल करायचं हंटर आहे. तुझ्याशिवाय त्याला कंट्रोल करणं जगात कुणालाच शक्य नाही रे, अगदी आईसाहेबांना पण नाही. तूच त्याला समजावू शकतोस, अन्यथा कोणी नाही, आदिराज म्हणाला. अरे पण काय समजावू त्याला? मुळात विषयच कसा काढू? आरोही बद्दल तो किती पॉझिटिव्ह असतो माहिती आहे ना. आणि खरं सांगू, ते सगळं मी केलंही असतं, पण मला भीती माझ्या वैदईची वाटते. आरोही वैदई चांगल्या मैत्रिणी आहेत. विशांत वैदईचा भाऊ आहे. वैदई बरोबर कितीतरी वेळा आरोही आमच्याकडे आली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी वैदईला माहीत असणार हेच तो गृहीत धरणार आणि या सगळ्या गोष्टीसाठी वैदईचा सपोर्ट असणार हे तो मानून जाणार. खरं तर वैदईला यातलं काहीच माहीत नाही, पण या सगळ्यावर देवचा विश्वास बसेल का? वैदईला काही त्रास व्हायला नको रे, फार हळवी आहे ती. या सगळ्यात वैदई गुंतली नसती ना तर कदाचित मी हा विषय काढला सुद्धा असता. पण आता सगळंच कठीण होऊन बसलंय, मिलिंदा म्हणाले. हा सगळा गुंता फक्त तू आणि तूच सोडवू शकतोस मिलिंदा. राहता राहिला प्रश्न वैदईचा, तर तिला या गोष्टीचा त्रास होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. या बाबतीत मी दादाशी स्पष्टच बोलेन की या सगळ्या गोष्टीशी वैदईचा काडीचाही संबंध नाही. तिला काहीही माहीत नाही, ते तू माझ्यावर सोड. पण प्लीज मिलिंदा, हा विषय तुलाच काढायला हवा. तू तुझ्या मनाची तयारी कर आणि काय बोलायचं ते ठरव. तो आल्यावर आपण ऑफिसमध्येच बोलू त्याच्याशी. मिलिंदा अगदी शांत झाले. देवदर्शन करून पुढे देव आणि वैदई गोव्याला निघून गेले. दोघांचा मूड अगदी छान होता.
आपण गोव्याला येणार माहीत होतं ना, मग फक्त जीन्स का घेऊन आलीस तू? बॉक्स स्कर्ट आणायचेस ना? तो म्हणाला. एवढे मॉडर्न कपडे कुठे घालते मी? ती म्हणाली. घालायचे, घरी नाही, गोव्याला चालतं. तो म्हणाला. माझ्याकडे नाहीत हो एवढे मॉडर्न कपडे. बरं घेऊया आपण. कशाला? गोव्याला काय परत परत यायचंय का आपल्याला? नको नको, आणि तेवढ्या मॉडर्न कपड्यात कम्फर्टेबल वाटणार नाही मला. ती म्हणाली. बरं राहिलं, आपण जे हॉटेलमध्ये उतरलोय ना ते अगदी बीचवरच आहे. आपल्या रूममधून पण समुद्राचा व्ह्यू अगदी छान दिसतो. खरंच? तिने विचारलं. आता अर्ध्या एक तासात पोहोचू आपण, मग जेवून घेऊया, मस्तपैकी मासे खाऊ. ते ऐकून तिचा चेहरा उतरला. ओ, तू तर व्हेजिटेरियन आहेस ना? बरं, मी मासे खाईन, तू डोसे खा. मग तिला हसूच आलं. मला बोटीत पण बसायचंय. बसूया की, तू जे जे म्हणशील ते ते करूया. हॉटेल आलं. समोरचा समुद्र पाहून तिला अगदी छान वाटलं. दोघेही फ्रेश झाले. जेवून घेतल्यावर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी मात्र ते बीचवर गेले. तुम्हाला स्विमिंग येतं का हो? तिने विचारलं. म्हणजे काय? खरं तर ना मलाही स्विमिंग शिकायचं होतं, पण जमलंच नाही. एकदा मी गेले होते, पाण्याची भीती वाटली, मग पुन्हा प्रयत्नच केला नाही. ती म्हणाली. सुरुवातीला सगळ्यांनाच भीती वाटते. कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हटली की भीती वाटतेच, पण म्हणून लगेच सोडून द्यायचं नसतं. आता आपण घरी गेलो ना की तू स्विमिंग क्लास जॉईन कर, अशाही सुट्ट्या आहेतच. तो म्हणाला. आधी ना मी माझ्या घरी जाऊन येईन थोडे दिवस, मग करीन. ती म्हणाली. थोडे दिवस म्हणजे 5 दिवस, त्यापेक्षा जास्त नाही हा. तो म्हणाला. अहो असं काय करताय? मला माझ्या माहेरी जावंसं वाटणार नाही का? मला त्या सगळ्यांची आठवण येणार नाही का? तिने विचारलं. काहीतरी उगीच बोलू नकोस. प्रत्येक आठवड्याला जातच असतेस तिथे. तू सतत तिथे गेलीस तर इथे कशी सेट होणार तू? आणि सारखं सारखं असं उठ माहेरी जाऊ नये ग, फार कौतुक राहत नाही मग. आता उद्या विशांचं लग्न होईल, त्याच्या बायकोला ते आवडेल आवडणार नाही. दादाचा विषय निघताच वैदही अगदी शांत झाली. तिला दादाचे शब्द आठवले, पाठोपाठ आरोहीचे पण शब्द आठवले. काय ग, काय म्हणतोय मी? अहो त्याचं लग्न होईल तेव्हा होईल, निदान 10 दिवस तरी जाते ना. ती हट्टाने म्हणाली. नको म्हटलं ना वैदही, माहेरी जाण्याला माझी ना नाही, पण आधी तू आपल्या इथल्या घरी सेट हो. तिथे गेलीस तर सगळं रुटीन बिघडतं तुझं. उशिरा उठायचं, सतत मजा करायची, ते भूताचे वगैरे नेगेटिव्ह पिक्चर पाहायचे, जंक फूड खायचं, लाड आणि फक्त लाड, बाकी दुसरं काहीच नसतं तिथे. आणि असंही मला इथे बऱ्याच गोष्टी समजवायच्या आहेत तुला. काही बँकेचे व्यवहार आहेत, पॉलिसी आहेत, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, काही बँकेची कामं पण करायची आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आता सुट्टी आहे तसं समजून घे तू. मग तूही बिझी होणार, मीही बिझी होणार. आणि हे बघ, आता पुन्हा पुन्हा तेच विषय नको हा. त्यापेक्षा इथे आपल्या घरी राहून काय काय शिकता येईल, काय काय चांगलं करता येईल याचा विचार कर ना. उगीच पुन्हा पुन्हा तेच तेच हट्ट करण्यात काय अर्थ आहे? हे बघ, इथे तुझा प्रत्येक हट्ट पुरवला जाईलच असं नाही, आणि प्रत्येक वेळेस सगळंच तुझ्या मनासारखं होईल असंही नाही. तो अगदीच स्पष्टपणे बोलला. तिला जरा वाईट वाटलं. डोळ्यात टचकन पाणी आलं. घरची आठवण झाली, मुख्य म्हणजे मिलिंद काकाची. तिचा छोट्यातला छोटा हट्ट सुद्धा काका पुरवत होता. काय झालं? लगेच रुसून काय बसायचं? काही गोष्टी समजावणारच मी, आणि त्या तुला ऐकाव्याच लागतील. तिला फार वाईट वाटत होतं. आता डोळ्यात पाणी जमा झालं होतं. नजर अजूनही खालीच होती. त्यालाच मग जरा वाईट वाटलं. त्याने अलगद तिची हनुवटी वर केली. एवढ्या तेवढ्या गोष्टीला रडायचं नाही वैदई, डोळे पुस. बरं चल, आपण पाण्यात जाऊ. उठ. तो उठला, पण तिचा सगळा मूडच गेला होता. उठ म्हटलं ना, उठ लवकर. त्याने हात पुढे केला. तसा मग आपला उजवा हात त्याच्या हातात देत तीही उठली. पायाला वाळूचा स्पर्श झाला. गार गार वाळू पायाला लागली. बरं वाटलं. पाण्याच्या लाटा पायाखालून जाताना आणखीन छान वाटलं. कुणीतरी आपल्याला मागे खेचतंय असं वाटू लागलं. मग चेहऱ्यावर आपोआपच हसू आलं. एक मोठी लाट आली आणि पायाखालची वाळू सुद्धा सरकली. आता ती पाण्यात गटांगळ्या खाणार तेवढ्यात त्याने पटकन तिला सावरलं, आपल्याकडे ओढलं. खाऱ्या पाण्यात दोघेही चिंब भिजले. कितीतरी वेळ पाण्यातच उभे राहिले आणि मग ओले चिंब होऊनच रूमवर परतले. रात्री त्याने तिला एका मस्त हॉटेलमध्ये नेलं. कॅन्डल लाईट डिनर केलं. मंद धुंद गाणी लागली होती. रुचकर जेवण समोर होतं. डोक्यावर कसलंही टेन्शन नव्हतं. त्या आलिशान हॉटेलमधून बाहेर पडून ते त्यांच्या रूमवर परतत होते. रस्त्यावर तुरळक वाहनं होती. त्याने सहजतेने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला जरासं अनकम्फर्टेबल वाटलं तेव्हा
पण आता भीती मात्र कमी झाली होती. उलट त्याचा तो अलगद स्पर्श आश्वासक वाटत होता, हवा हवासा देखील वाटत होता. तो मग तिला एका कपड्याच्या छान दुकानात घेऊन गेला. तुला आवडतील ते कपडे घे. तिने एक छान फ्रॉक घेतला. चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज करून आली. कसा दिसतोय? तोही तिच्या बाजूला आरशासमोर येऊन उभा राहिला. छान. तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा घालत तो म्हणाला. कपड्यांची खरेदी झाली आणि मग ते रूमवर आले. रात्री गप्पा मारत असतानाच आईसाहेबांचा फोन आला. देवने पटकन फोन रिसीव्ह केला. तब्येत ठीक आहे ना तुमची आईसाहेब? त्याने घाईघाईनेच विचारलं. अरे हो रे, सगळं ठीक आहे. मावशीला बोलायचं होतं तुझ्याशी. देव मग मावशीसोबत बोलला. चौकशी करून झाल्यानंतर कोणता तरी विषय निघाला. बहुतेक गंभीरच असावा, कारण त्याचे भाव तसेच होत चालले होते. बरं ठीक आहे, पाहू काय करायचं ते, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. काय हो, आईसाहेब बऱ्या आहेत ना? काय म्हणत होत्या? वैदेहीने काळजीने विचारलं. काय म्हणणार त्या? ज्या गोष्टी करू नका असं म्हटलं ना, त्याच गोष्टी बरोबर केल्या. ते ऐकून वैदेही गोंधळली. औषधांची काही गडबड झाली आहे का? तिने विचारलं. नाही ग, मावशीने ते आरोहीसाठी स्थळ आणलं होतं ना, त्याबद्दल बोलणं करत होती. वैदेहीच्या चेहऱ्यावर एकदमच टेन्शन आलं. मान्य आहे ती मंडळी श्रीमंत आहेत, मुलगा शिकलेला आहे. अरे पण त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? त्याची आपण चौकशी केली आहे का? बिचारी आरू तिथे जाऊन कशी ॲडजस्ट होईल? एवढ्या दूर का द्यायचं तिला? तिला आमची किती आठवण येईल? कशी राहील ती आमच्याशिवाय? मी तिला असं सासर शोधणार आहे जे अगदी हाकेच्या अंतरावर असेल. तिला वाटेल तेव्हा तिला माहेरी येता आलं पाहिजे. देवची अखंड बडबड चालूच होती. तिला कितीही वाटलं तरी तिच्या नवऱ्याने सुद्धा पाठवलं पाहिजे ना तिला माहेरी. वैदेही हळू आवाजातच बोलली, पण देवने ते ऐकलं. अच्छा, शब्दांच्या कात्रीत पकडतेस मला? असं म्हणून त्याने तिच्या नाकावर हलकीच टिचकी मारली. जे काही करतोय बोलतोय तुझ्या चांगल्यासाठीच आहे, समजलं ना? चल झोपूया आता, मी पण थकलोय. उद्या सकाळी लॉंग ड्राईव्हला जाऊया. गुड नाईट. बाजूचा टेबल लॅम्प त्याने बंद केला. तिलाही झोप आलीच होती. तिनेही आपली उशी नीट केली, आपला नाजूक हात त्याच्या छातीवर ठेवला आणि शांत झोपून गेली. या भागात आपण पाहिलं, देवने परिस्थितीचा कंट्रोल आता आपल्या हातात घेतलाय. कधी प्रेमाने समजावून, कधी स्पष्ट सांगून तो वैदेहीला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देतोय. वैदेहीला सुद्धा काही गोष्टी समजतायत, कधी इच्छेने कधी अनिच्छेने, पण प्रेमापोटी देवच्या सगळ्या गोष्टी ती ऐकतेय. बदललेली वैदेही पाहायला सगळ्यांनाच आवडणार आहे. तेव्हा पुढे आता त्यांचं नातं कोणतं वळण घेईल? आरोहीचं पुढे काय होईल? पाहूया पुढच्या भागात. बाकी कथा कशी वाटते सांगत रहा. लाईक, शेअर, हाईप, सबस्क्राईब जरूर करा.